आणि राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर एक जोरदार निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या दम असेल तर घरी यावं तरी आणि पोलिसांना बाजूला करावं दम असेल ना खाली यावं आता तर ताकद दाखवून पाहिजे अजिबात सहन करून घेणार नाही। खाली बसवा काही करा तुम्ही त्याला अटक करा मला का अटक करताय मला काय अडवताय माझी त्या गृहमंत्र्यांना या बीजेपीच्या सरकारला विनंती आहे इकडे तो जो आमच्या दैवताचा अपमान करतोय तो तुम्ही त्याला अटक करा त्याच्यावरती कारवाई करा मला अडवताय आम्ही काय केलंय काय अडवताय हे सरकार काही त्याच्या बाजूने आहे का हे बीजेपी सरकार त्याच्या बाजूने सरकारच्या अँटी सरकार त्यांच्या बाजूने आहे का कोणाच्या बाजूने कोणाच्या बाजूने सरकार आहे हे सगळं बीजेपीचे लोक त्याला पाठीशी का घालतात काय बीजेपीचा कार्यकर्ता आहे का बीजेपी चालू येत आहे का कशासाठी आपण अटक केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार पोलिसांचा जबाब पोलीस त्याला पाठराखण करत आहेत पोलीस त्याचं पाठराखण करत आहे त्याला एवढा बंदोबस्त ठेवला आहे तो महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे पोलीस काय म्हणतात पोलीस आम्हाला उठवतात प्रोटेक्शन दिले छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये वाईट म्हणून कुठल्याला प्रोटेक्शन दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवत हलणार नाही तो येऊ तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही हा गणपतीची वर्गणी मागायला आल्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसला फोन करायला लावतो मग हा याचा सांगता धनी कोण आहे याचा बोलवता धनी कोण आहे हा शोधला पाहिजे ही भाजप ह्या अशा गोष्टी करत माणसाला बोलायला लावतो आणि छत्रपती शिवाजी करतं नावाचा प्रत्येक वेळेस महाराजांचा अपमान करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून याचा कधीपर्यंत त्याला अटक झालं पाहिजे डिपार्टमेंटने सांगितलं पाहिजे ऐका या शिवद्रोहाला आणि महाराष्ट्र द्रोहाला हे महाराष्ट्र पोलीस एकूणच आपण पाहू शकतो की या ठिकाणी राहुल सोलापूरकरचं घर आहे आणि या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठं आंदोलन केलेलं आहे त्याच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लागलेला आहे काही शिवसैनिकांनी घरावरती कोच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांमार्फत त्यांना अडवण्यात आलेला आहे आणि शिवसैनिकांनी या ठिकाणी राहुल सोलापूरकरला अटक करावी अशी मागणी केलेली आहे तोपर्यंत हा निषेध आंदोलन सुरू ठेवणार आहे आपल्यावर महिला देखील जोडले आहेत पहिलं काय सांगाल तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झाले आज त्यांनी जे वक्तव्य काल केलेलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही सर्व महिला आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत त्यांनी नाक घासून माफी मागितलीच पाहिजे नाही तर आम्ही हे आंदोलन चालू ठेवू एकूणच आपण पाहू शकतो की त्या साईडला अनेक शिवसैनिक आहेत जे आंदोलन करण्यासाठी आलेले आहेत मात्र पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड असतील किंवा रस्सीचा वापर केला असतील बळाचा वापर केला असेल त्यांना अडवलेला आहे शहर प्रमुख आपल्या सोबत आहेत काय सांगाल तिथे आंदोलन केलं होतं आणि आता काही शिवसैनिकांनी घरावर कूच करण्याचा देखील प्रयत्न केला काय नेमकी आता मागणी असणारे पोलिसांकडे देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला चाल करायला शिकवलंय जो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करेल त्याच्या घरावर आम्ही चाल करून जाऊ माफी मागताना सुद्धा छत्रपतींचा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय हे सरकार महाराष्ट्राचं म्हणतोय आम्ही छत्रपतीचं शासन महाराष्ट्रात आणू आणि जो गुन्हा करतोय ज्या छत्रपतीची जो अवहेलना करतोय त्याला तुम्ही बंदोबस्त देताय हे तुमच्या छत्रपतीचं शासन आहे काय शिवाजी महाराजांचं नाव घेता मतं मागता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कायम भारतीय जनता पार्टीच्या राज्यपालांनी कर्नाटकच्या मंत्र्यांनी आणि पुणे महानगरपालिकेत जेव्हा भूमिपूजन होतं पुतळ्याचं
त्यावेळी सुद्धा छत्रपतींचा अवमान त्यांच्याकडनं केंद्रीय मंत्र्यांकडनं झाला आहे. त्यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी केला जातो हे खऱ्या अर्थात निषेधार्थ आहे. आणि या शासनानं आमची विनंती आहे की अशा वाशाविरोधी सुमोठो गुन्हा दाखल केला पाहिजे, नाहीतर शिवसैनिक आणि शिवप्रेमी त्यांना वेळी ठेचल्याशिवाय राहणार नाही. एकूणच पाहू शकतो की शिवसैनिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझ्या पलीकडे आपण पाहू शकतो की पोलिसांमार्फत हे सगळं आंदोलन या ठिकाणी आपण पाहू शकतोय बघा. पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडून आता शिवसैनिक देखील आत शिरलेले आहेत. आंदोलन करतात आणि पोलिसांना कधी उचलतात. करण्याचा प्रयत्न होतो तो आम्ही सहन करणार नाही. शिवाजी महाराजांनी शासन केलं तसंच शासन या माणसावर झालं पाहिजे. 100% हा वेळोवेळी भाजपच्याच व्यासपीठावर ह्याला बघितलेला आहे आणि जी संस्था आहे त्या संस्थेत सदस्य आहे ती देखील भाजप पुरस्कृत संस्था आहेत. अशा संस्थेवरती तो गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम हे लोक करतात. त्याला अटक करा, त्याच्यावरती सुमोठा गुन्हा दाखल केला पाहिजे.
माणूस आता पोलिसांनी आंदोलकांना उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना पोलिसांनी न्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथं आता थोडीफार धावपळ होऊ शकते. आपण लाईव्ह आपण प्रेक्षकांना दाखवू जे आपण शिवसैनिक संतापलेले ते काही हटायला तयार नाही, जागा उठवायला तयार नाही, ते जमीन धरून आहेत आणि या ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्यावर दडपशाही करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय केला, त्या पद्धतीने आमच्यावर देखील दडपशाहीच्या माध्यमातून आम्हाला घेऊन जातोय. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय. त्यांच्या अवमानाप्रकरणी भले आम्ही गोळा घेऊ अटक करा ही आमची मागणी. हे चुकीचं आहे. घेऊन जायचा प्रयत्न
आमची मागणी तीच आहे, एक तर राहुल सोलापूरला अटक करा, नाही तर आम्हाला अटक करा. नक्कीच शासन असं आहे, हे सरकार आहे, जे मागणी करतायत त्यांना अटक करतायत, जे अवेळेला करतायत त्यांना त्यांना आम्ही सोडणार नाही, त्याला आम्ही कवा भाटायशिवाय गो बसणार नाही आम्ही. अरे केलं आम्हाला फरक पडत नाही, आम्ही देशासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी काही करायला तयार आहे. सुरज काय सांगशील आता पुन्हा एकदा पोलिसांच्या काय नाही, फक्त वाईट बोलायचं आणि पोलिसाला पुढे करायचं आणि महाराष्ट्रात बदनाम करायचं, हे त्या महाराष्ट्रामध्ये चाललंय. पुढे थांबवलं पाहिजे. यांच्या लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायच्या? एक नाकाची सेना आहे का यांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची? यांनी बंद केलं पाहिजे हे बोलण्याची. आम्ही लढणार आणि जिंकणार, मारायलाच लावणार. पोलीस तुम्हाला ताब्यात देत आहे, कुठे पोलीस घेऊन चालले त्यांना विचारा, कुठे घेऊन जाऊन निघून सांगणार. अटक करा देवेंद्र फडणवीस आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या काळात. आबा कोण बाबा, आम्ही थांबणार नाही. आमच्या महाराजांचा अपमान होत असेल आम्ही थांबणार नाही. आंदोलन मागे घेतलं का? त्या टकल्याचा करायचा नाही. आंदोलन मागे घेतलं का? आता नाही निघाला तुम्ही आता इकडे. कोण म्हणलं निघालो? चालवलं तुम्हाला. आता ऐका, काही जरी झालं तरी आम्ही हटणार नाही. ढकलू नका, ढकलू नका. त्याला अटक करा, त्याला अटक करा पहिली, त्याला अटक करा. ढकला, त्याला अटक करा. नाहीये जर आपण शिवाजी महाराजांचे मावळ्यात आम्ही घाबरत नाही. सैनिक मध्ये तुम्ही आक्रमक पाहिजेच. आमचं रक्त लाल नाही, आमचं रक्त भगवं रक्त आमचं. आम्ही थांबणार नाही, आम्ही लढणार शेवटपर्यंत. आता मग काय, आता पुढे भूमिका काय? तुम्ही निघाला इकडून. इथं ऊन लागते, सावलीत बसतो जरा, निघत नाही कुठं. आक्रमक अनेक दिवसानंतर आता शिवसैनिक आक्रमक अनेक दिवसानंतर आता शिवसैनिक आक्रमक. सावली, वार, ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीये आणि या कोणत्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही, भीक देत नाही. पण इतर आमच्या सोबत जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना त्रास होतोय. महिला देखील तुमच्या बरोबर महिला आहेत त्यांना त्रास होतोय. त्यांच्यासाठी आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. नाही तर मी आणि आमचा शिवसैनिक ऊन, वारा, पावसाला घाबरणारा नाहीये आणि लढणारा शिवसैनिक आहे. अनेक दिवसानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाले. अजिबात नाही, त्याच्यावरती गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे, दाखल झालाच पाहिजे. तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. खरं तर रात्री देखील या ठिकाणी आंदोलन झालं, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, गुन्हा का दाखल होत नाही? काय होत नाहीये हाच प्रश्न माझा सरकारला आहे, भारतीय जनता पक्षाला आहे की तुम्ही गुन्हा दाखल का करत नाही त्याच्यावरती? का तुम्ही आम्हाला अडवताय? का तुम्ही आमची गैरचेपी करताय? तुम्ही त्याला अटक करा, त्याला ताब्यात घ्या, त्याच्यावरती कारवाई करा. त्या टकल्यावरती लाज नाही वाटत त्या टकल्याला. अजून तुमच्या मागणीवर ठाम आहे राहुल सोलापूरचा आता घरात होता, त्याला घेऊन पोलिसांनी घेऊन जायला पाहिजे. त्याच्यामध्ये पोलीस आम्हाला घेऊन चालले आहे. हे सरकार आहे, हे सरकारचा दबाव आहे. काय आहे हे कळलं पाहिजे.
एकूणच आपण पाहू शकतो की पोलिसांमार्फत हे आंदोलन आता या ठिकाणी दाबण्यात आलेलं आहे. सचिन सोलापूरकर याच्या या राहुल सोलापूरकर याच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिक या आंदोलकांना बॅरिकेडिंगच्या बाहेर आणलेलं आहे. कुठेतरी शिवसैनिकांनी या घरावरती राहुल सोलापूरकरच्या घरावरती कूच करण्याचा प्रयत्न केला होता. आक्रमक झाले होते शिवसैनिक. मात्र या सगळ्यानंतरही पुन्हा एकदा आंदोलन हे पोलिसांमार्फत आता या ठिकाणी मोडीत काढण्यात आलेलं आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.